गुड मॉर्निंग. आम्ही आहोत शिमलामध्ये. शिमल्याला सकाळी भरपूर थंडी होती. आधी गरम पाणी पिलं, नंतर आवरलो, नाश्ता केला, गरमागरम कॉफी घेतली. आज शिमलातून आमचा चेकआउट होता. हॉटेलसमोरचा व्ह्यू पण खूप छान होता. थोडंसं तिथं उन्हात थांबलो का तर खूप थंडी होती. त्यानंतर आम्हाला आता जायचं होतं पुढे मनालीला. शिमला टू मनालीला भरपूर घाट सेक्शन आहे, त्यामुळे भरपूर जणांना त्याचा त्रास झाला. त्यामुळे आम्ही अंताक्षरी खेळायला सुरुवात केली. इतकी मजा आली. असा वेळ निघून गेला की कळालंच नाही. भरपूर मध्ये मध्ये टनल लागले. मस्त व्ह्यू बघत बघत आम्ही एका हॉटेलला पोहोचलो. तिथे आमचा दुपारचा लंच होता. लंचला भरपूर आयटम होते. स्वीटला गुलाबजामुन होतं, मठ्ठा होता. पण या प्रवासात ना बोर नाही होत का, तर खूप छान छान बाहेर बघायला मिळतं. आता मी थोड्या वेळात आहे ना कुल्लूच्या शॉल फॅक्टरीला पोहोचलो. तिथे आहे ना भरपूर प्रकारच्या हँडमेड स्वेटर्स, शॉल्स बनवले जातात. तिथून आम्ही थोडीशी शॉपिंग केली आणि तिथेच आम्ही चहा देखील घेतला. तर जशी जशी मनाली जवळ आली ना तसे तसे बर्फाचे डोंगर दिसायला लागले. आम्ही सगळे एवढे खुश झालो ना, फायनली ज्यासाठी आलो ते बघायला मिळायला लागलंय. सो आम्ही खूप खुश होतो सगळे. त्यानंतर संध्याकाळी थोड्या वेळातच आम्ही हॉटेलला पोहोचलो. हॉटेल पण छान होतं. परत आम्हाला रूम सगळे अलोकेट केल्या. त्यांनीही आम्हाला वेलकम ड्रिंक दिलं, ते पण थंडच होतं. आम्हा सगळ्यांना असं वाटायचं की यार एवढी थंडी आहे, ॲटलिस्ट गरम चहा द्यावा, पण ते आम्हाला ड्रिंकच देत होते वेलकम. त्यानंतर आम्ही रूममध्ये आलो. तिथलाही रूम टूर तुम्हाला देते फास्टमध्ये. तिथल्या पण रूम क्लीन होत्या आणि तिथं प्लस हीटर पण होता आणि तो कॉईलवाला हीटर होता. प्लस रूमला गॅलरी पण होती. त्यानंतर मी फ्रेश झालो, गरम कपडे घातलो आणि खाली आलो डिनरसाठी. गरमागरम सूप होता, नंतर जेवून घेतलो आम्ही. असा आमचा आजचा डे स्पेंड झाला. आम्ही नेक्स्ट डेमध्ये काय काय व्हिजिट करू हेही तुम्हाला नक्की दाखवू. त्यासाठी नक्की फॉलो करा. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.